सर्व विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र बोर्ड 12th बायोलॉजी कोड नंबर आहे 56, मॉडेल आन्सर अँड स्कीम ऑफ मार्किंग. मित्रांनो, 1 ऑगस्ट 2022 रोजी पुरवणी परीक्षा झाली होती. त्याला आपण सप्लिमेंटरी परीक्षा असे म्हणतो. या भागामध्ये आपण सेक्शन सी बद्दल चर्चा करणार आहोत. 12 एकूण क्वेश्चन्स आहेत. अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे 12 प्रश्नापैकी आपल्याला 8 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि सेक्शन सी मध्ये 15 ते 26 एकूण हे 12 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 3 गुण आहेत. मी दत्ता शिंदे बायोलॉजी ट्युटोरियल्स आपण आपले स्वागत करीत आहे. हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागामध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी बद्दल आपण डायरेक्ट चर्चा केलेली आहे. पहा इथे सेक्शन सी मध्ये 15वा प्रश्नापासून सुरुवात होत आहे. 15वा जो प्रश्न आहे मित्रांनो, इथे बघा काय विचारलेला आहे. सुरेश इज डुईंग इज अ स्टडीज ऑन अ प्लांट रिलेटेड टू एब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. ही फाउंड डिफरंट फॉर्म्स ऑफ वॉटर अवेलेबल इन द सॉइल. असा हा 15वा प्रश्न आहे. आणि या 15व्या प्रश्नामध्ये उपप्रश्न विचारलेले आहेत की नेम द टर्म, म्हणजे डिफरंट फॉर्म्स ऑफ वॉटर अवेलेबल इन द सॉइल. त्याला आपण कुठली टर्म आहे, कुठले फॉर्म्स ऑफ वॉटर हे सॉइल मध्ये अवेलेबल आहे. दुसरा उपप्रश्न विचारलेला आहे विच फॉर्म ऑफ वॉटर इज एब्झॉर्ब्ड बाय द प्लांट्स, म्हणजे कुठले फॉर्म्स आहेत वॉटरचे आणि कुठल्या फॉर्म्स मधलं, कुठल्या स्वरूपा, फॉर्म्स म्हणजे स्वरूप, कुठल्या स्वरूपामध्ये प्लांट हे वॉटर ऍब्झॉर्ब करतात. आणि तिसरा उपप्रश्न विचारलेला आहे नेम द रिजन, असा भाग कुठला, सॉइल मधला, फ्रॉम व्हेअर द रूट्स ऍब्झॉर्ब वॉटर, म्हणजे सॉइल मध्ये कुठले, नेम द रिजन, कुठला असा भाग आहे सॉइल मधला की रूट जे वॉटर ऍब्झॉर्ब करतात. मॉडेल आन्सर आपल्याला इथे दिलेलं आहे मित्रांनो. मॉडेल आन्सर मध्ये फॉर्म्स ऑफ वॉटर हे पेज नंबर 12वीच्या पुस्तकामध्ये 120 वर 3 मार्कासाठी प्रश्न विचारलेला आहे. पहिला प्रश्न जो उपप्रश्न विचारलेला आहे ते पहा, नेम टर्म्स. तर कुठलं फॉर्म्स आहे वॉटरचं, एकूण 4 फॉर्म्स आहेत वॉटरचे. ग्रॅव्हिटेशनल वॉटरला आपण फ्री फॉर्म्स ऑफ वॉटर म्हणतो. दुसरं आहे हायग्रोस्कोपिक वॉटर, तिसरं आहे कंबाइन्ड वॉटर आणि चौथं आहे कॅपिलरी वॉटर. हे 4 फॉर्म्स ऑफ वॉटर 2 मार्कासाठी आहे. म्हणजे 4 फॉर्म्स लिहिले, ग्रॅव्हिटेशनल, हायग्रोस्कोपिक, कंबाइन्ड आणि कॅपिलरी. प्रत्येकी फॉर्म्स ऑफ वॉटरला अर्धा मार्क आहे, हे लक्षात घ्या. दुसरा काय प्रश्न विचारलेला आहे, विच फॉर्म ऑफ वॉटर इज ऍब्झॉर्ब्ड बाय द प्लांट्स. तर फॉर्म्स ऑफ वॉटर ऍब्झॉर्ब्ड बाय द प्लांट्स हे कॅपिलरी वॉटर ऍब्झॉर्ब केलं जातं. 4 फॉर्म्स पैकी जे प्लांट वॉटर ऍब्झॉर्ब करतात ते आहे कॅपिलरी वॉटर, याला अर्धा मार्क आहे. आणि तिसरा उपप्रश्न विचारला, नेम द रिजन इन द सॉइल फ्रॉम व्हेअर रूट्स ऍब्झॉर्ब वॉटर, कुठलं वॉटर ऍब्झॉर्ब करतं, कुठला भाग आहे सॉइल मधला, रिजन इन सॉइल, तो आहे रायझोस्पोर. रायझोस्पोरला अर्धा मार्क आहे. अशा पद्धतीने आपण 3 मार्क मिळवू शकता. 15वा प्रश्न. नेक्स्ट मित्रांनो पहा 16वा प्रश्न, नेम द स्ट्रेस हार्मोन इन द प्लांट. प्लांट मधलं कुठलं स्ट्रेस हार्मोन आहे आणि डिस्क्राईब फिजिओलॉजिकल इफेक्ट्स, हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. पहा मॉडेल आन्सर मध्ये काय दिलेलं आहे, नेम द स्ट्रेस हार्मोन. 3 मार्कासाठी हा प्रश्न पेज नंबर 141 वर, 12वीच्या पुस्तकामधील पेज नंबर 141 वर हा प्रश्न विचारलेला आहे. काय, नेम द स्ट्रेस हार्मोन आहे. स्ट्रेस हार्मोन म्हणजे पहा की हे अबासिसिक ऍसिड आहे, हे ओळखण्यासाठी आपल्याला अर्धा मार्क्स दिलेला. त्यानंतर फिजिओलॉजिकल इफेक्ट अँड ऍप्लिकेशन ऑफ एबीए. एबीए म्हणजे अबासिसिक ऍसिड. तर याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट आणि ऍप्लिकेशन काय आहे. अबासिसिक ऍसिड पहिला फिजिओलॉजिकल इफेक्ट किंवा ऍप्लिकेशन आहे अबासिशन ऑफ लिव्स. मित्रांनो, हे अबासिशन ऑफ लिव्स जे आहे हे काय आहे हे आपल्याला माहित आहे. चांगल्या पद्धतीने तिथे वाचा आपण बुक्स मध्ये. इंड्यूस डॉर्मन्सी. डॉर्मन्सी म्हणजे टेम्पररीली इनएक्टिव्ह इन अ मेनी प्लांट. डॉर्मन्सी स्टेज जी आहे तर ही टेम्पररी इनएबिलिटी ऑफ अ अवेलेबल सीड टू जर्मिनेट अंडर फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन, याला आपण डॉर्मन्सी असे म्हणतो. आणि दुसरा फिजिओलॉजिकल इफेक्ट जो आहे, कंट्रोल द डॉर्मन्सी इन बड्स अँड सीड्स बाय द इनहॅबिटिंग ग्रोथ प्रोसेस, हे फिजिओलॉजिकल इफेक्ट आहे. तिसरा आहे एक्सिलरेट सेनन्सेस ऑफ लीव्स, फ्लावर्स अँड फ्रूट. चौथं ऍप्लिकेशन किंवा फिजिओलॉजिकल इफेक्ट म्हणू की अबासिसिक ऍसिड इनहिबिट्स अँड डिलेज सेल डिव्हिजन अँड सेल इलॉंगेशन. सप्रेस कॅम्बियम ऍक्टिव्हिटी बाय इनहिबिटिंग मायटोसिस इन वॅस्क्युलर कॅम्बियम. मित्रांनो, सेनन्सेस काय आहे की लॉस ऑफ सेल पॉवर ऑफ डिव्हिजन अँड ग्रोथ. सेनन्सेस म्हणजे प्रोसेस ऑफ ग्रोईंग ओल्ड. आणि चौथं जे ऍप्लिकेशन आहे पहा की सप्रेस कॅम्बियम ऍक्टिव्हिटी बाय इनहिबिटिंग मायटोसिस इन वॅस्क्युलर कॅम्बियम.
व्हॅस्क्युलर कॅम्बियम काय आहे? लेयर्स ऑफ ऍक्टिव्हली डिव्हायडिंग सेल बिटवीन झायलमला आपण ओढ म्हणतो आणि फ्लोएमला बास्ट म्हणतो. या झायलम फ्लोएमच्या ज्या टिश्यू आहेत दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर सेकंडरी ग्रोथ ऑफ द स्टेम सेल रूट. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की कॉजेस हे जे फिजिओलॉजिकल इफेक्ट आणि ऍप्लिकेशन ऑफ अबासिसिस ऍसिड जे आहे दॅट कॉजेस इफ्लक्स कशाचं? पोटॅशियम आयन फ्रॉम द गार्ड सेल्स अँड रिझल्ट इन द क्लोजर ऑफ स्टोमाटा. की जी काही स्टोमाटा आहे तर ह्या स्टोमाटाच्या क्लोजरशी रिलेटेड हे आपल्याला सांगता येईल की अबासिसिस ऍसिडचं हे फिजिओलॉजिकल इफेक्ट किंवा ऍप्लिकेशन. हे अबासिसिस ऍसिड जे आहे दॅट इनिबिट द फ्लावरिंग इन अ लॉंग डे प्लांट बट स्टिम्युलेट्स फ्लावरिंग इन अ एसडीपी म्हणजे शॉर्ट डे प्लांट. एलडीपी म्हणजे लॉंग डे प्लांट, एसडीपी म्हणजे शॉर्ट डे प्लांट. त्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशन इथे सांगता येईल की इथे 5 करेक्ट पॉइंट्स, प्रत्येक पॉइंटला अर्धा मार्क आहे म्हणजे 2.5 मार्क आपल्याला यामधून घेता येतील. हे 3 मार्कासाठी हा क्वेश्चन्स आहे, लक्षात घ्या मित्रांनो. 17वा प्रश्न जो आहे स्केच अँड लेबल द डायग्राम ऑफ ब्रेन. इथे पहा की स्केच अँड लेबल द डायग्राम ऑफ ब्रेन. ब्रेनची डायग्राम आहे ह्युमन ब्रेन टू शो ए व्हेंट्रिकल्स इन द कोरल प्लेट. आणि दुसरा उपप्रश्न विचारला नेम द कॅव्हिटी विच इज अ कंटिन्युएशन ऑफ अ फोर्थ व्हेंट्रिकल. इथे इथे आपल्याला डायग्राम काढण्याची कुठलीही जरूरत नाही. पहा की ही डायग्राम आपल्याला काढावी लागेल. स्केच विचारलेला आहे. स्केच अँड लेबल द डायग्राम ऑफ अ ब्रेन टू शो ए व्हेंट्रिकल्स इन द कोरल प्लेट. ही डायग्राम आपल्याला पेज नंबर 12वीच्या पुस्तकामध्ये 193 3 मार्कासाठी विचारलेली आहे. विचारला आहे शो द व्हेंट्रिकल ऑफ द कोरल प्लेट. इथे पहा की या डायग्राम मध्ये आपल्याला लॅटरल व्हेंट्रिकल दिसते आहे, मधली व्हेंट्रिकल ही थर्ड व्हेंट्रिकल आहे आणि खाली आपल्याला ही पहा की 4 याच्यामध्ये ही फोर्थ व्हेंट्रिकल. प्रत्येक व्हेंट्रिकलच्या लेबलसाठी प्रत्येकी अर्धा मार्क आहे. आणि उपप्रश्न विचारला नेम द कॅव्हिटी विच इज द कंटिन्युएशन ऑफ फोर्थ व्हेंट्रिकल. तर नेम ऑफ द कॅव्हिटी विच इज द कंटिन्युएशन ऑफ फोर्थ व्हेंट्रिकल याचं आन्सर आहे सेंट्रल व्हेंट्रिकल. या डायग्राम मध्ये इथे पहा ही सेंट्रल व्हेंट्रिकल आपल्याला दिसते आहे. सेंट्रल व्हेंट्रिकल याच्यासाठी आपल्याला अर्धा मार्क आहे. म्हणजे आपल्याला इथं सायंटिफिकली जे विचारलेला प्रश्न आहे तो त्याचंच करेक्ट आन्सर इथे द्यावे लागते. 18वा प्रश्न आपण इथे बघू मित्रांनो. 18वा प्रश्न विचारला आहे कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट अँड रिराईट. हा चार्ट दिलेला आहे. या क्वेश्चन पेपरमध्ये जो चार्ट दिलेला आहे ब्लड ग्रुप्स दिलेले आहे. टायटल पहा इथे जिनोटाईप दिलेला आहे, अँटीजीन ऑन अ सरफेस ऑफ आरबीसी आणि अँटीबॉडी इन सिरम. इथे जी हा राहिलेला आहे. ब्लड ग्रुप आपल्याला माहिती आहेत. कुठले आहेत ब्लड ग्रुप मित्रांनो? ब्लड ग्रुप हे इथे दिसत आहेत की ए ब्लड ग्रुप, इथे बी ब्लड ग्रुप, ए बी ब्लड ग्रुप आणि हा ओ हा ब्लड ग्रुप आहे. क्वेश्चन मार्क ज्या ठिकाणी आहे ए बी बी ब्लड ग्रुप, ए बी ब्लड ग्रुप आणि ओ ब्लड ग्रुप. इथे आन्सर मध्ये हा मित्रांनो हा जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे 12वीच्या पुस्तकामध्ये 227 वर 3 मार्कासाठी विचारलेला आहे. क्वेश्चन पेपर मध्ये आपण पडताळून पहा. अँटीजीन ऑन सरफेस ऑफ आरबीसी इथे आणि अँटीबॉडी इन सिरम इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. म्हणजे 1 2 3 4 5 असे आपल्याला दिलेले आहेत. इथे आपल्याला उत्तर सांगता येईल की ए ब्लड ग्रुप आहे. जिनोटाईप आपल्याला इथे करेक्ट दिलेला आहे. इथे अँटीजीन ऑन सरफेस आरबीसी मध्ये इथे लिहिता येईल आपल्याला ए, हे ए दिलेलं आहे. अँटीबॉडी इन सिरम ए आहे बी. आणि मित्रांनो इथे हा ब्लड ग्रुप बी आहे. इथं व्हॅकंट प्लेस क्वेश्चन मार्क विचारलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जिनोटाईप जशाला तसे आहे. बी हा ब्लड ग्रुप आहे, अँटीबॉडी ए आहे. ए बी ब्लड ग्रुप हे दिलेलं आहे. इथे आपल्याला व्हॅकंट प्लेस दिलेली आहे. हे कॅपिटल आय ए कॅपिटल आय बी इथे आपल्याला मेन्शन करायचं आहे. इम्युनोग्लोबिन आय म्हणजे इम्युनोग्लोबिन ए, इम्युनोग्लोबिन बी. अँटीजीन ऑन सरफेस ऑफ आरबीसी इथे बघा ए अँड बी आणि इथे नीलेच आहे. अँटीबॉडी इन सिरम ए बी ब्लड ग्रुपला मध्ये नसते. इथे शेवटचा जो प्रश्न विचारला आहे ओ हे प्रश्नपत्रिकेमध्ये पहा क्वेश्चन मार्क ओ हा ब्लड ग्रुप आहे. इथे जिनोटाईप आहे आय ओ किंवा I0 म्हणा, I0. इथे नील आहे आणि इथे बोथ अँटीबॉडी ए अँड अँटीबॉडी बी आर प्रेझेंट. तर या चार्ट मध्ये आपल्याला रिराईट विचारलेला आहे. या पद्धतीनं हा इथं उत्तर दिलेलं आहे. आपण 19वा प्रश्न आपण बघू. एक्सप्लेन द व्हेरियस स्टेप ऑफ बायोगॅस प्रोडक्शन. मित्रांनो बायोगॅस जे आहे बायोगॅसला आपण मिथेन गॅस प्रोडक्शन असं म्हणतो. कधी कधी आपल्याला परीक्षेमध्ये बायोगॅस प्रोडक्शनची आपल्याला डायग्राम विचारेल स्केच अँड लेबल. तर इथे आपल्याला डायग्राम काढण्याची गरज नाही.
हे आपण नमूद करणं महत्वाचं आहे. एक्सप्लेन द व्हेरियस स्टेप ऑफ बायोगॅस. टोटल आपण इथे दिलेलं आहे मित्रांनो की डिफरंट स्टेप ऑफ बायोगॅस प्रोडक्शन. बायोगॅस प्रोडक्शन पेज नंबर 264 12वीच्या पुस्तकामधील 3 मार्कासाठी प्रश्न आहे. स्टेप्स कुठले आहे बायोगॅसच्या? पहिली आहे हायड्रोलिसिस अँड सोलोबलायझेशन, दुसरी आहे ऍसिडोजेनेसिस, तिसरी आहे मेथॅनोजेनेसिस. अर्थात 3 स्टेपमध्ये बायोगॅसचं उत्पादन होतं, गोबर गॅसचं प्रोडक्शन होतं. नेम द 3 स्टेप्स. प्रत्येक स्टेप लिहिण्यासाठी प्रत्येक स्टेपला अर्धा मार्क आहे, म्हणजे हाफ मार्क इच, एकूण 1.5 मार्कासाठीच. आणि एक्सप्लानेशन साठी 1.5 मार्क आहे, हाफ मार्क ऑफ इच स्टेप. हायड्रोलिसिस मध्ये आपल्याला पहिल्या स्टेप मध्ये सांगता येईल, हायड्रोलिसिस अँड सोलोबलायझेशन मध्ये ब्रेकडाऊन ऑफ ऑर्गॅनिक पॉलिमर्स, दॅट इज कार्बोहायड्रेट. पॉलिमर्स कुठले आहेत? कार्बोहायड्रेट मेकिंग इट अवेलेबल टू नेक्स्ट स्टेज ऑफ ऍसिडोजेनिक बॅक्टेरिया, म्हणजे ऍसिडोजेनिक बॅक्टेरिया यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. आणि दुसरी स्टेप आहे ऍसिडोजेनेसिस. अर्थात ऍसिडोजेनिक बॅक्टेरिया ज्या पहिल्या स्टेप मधले आहेत त्या बॅक्टेरिया दॅट कन्व्हर्ट द शुगर आणि अमायनो ऍसिड्स इनटू कार्बन डायऑक्साईड, अमोनिया आणि हायड्रोजन, आणि त्याचबरोबर ऑर्गॅनिक ऍसिड्स फॉर्म होतात. तर ही ऍसिडोजेनेसिसची ही दुसरी प्रोसेस आहे मित्रांनो. तिसऱ्या स्टेपमध्ये मिथेनोजेनेसिसची जी प्रोसेस आहे, दीज आर फायनली कन्व्हर्टेड, म्हणजे ऑर्गॅनिक ऍसिड जे काही ऍसिडिक ऍसिड, हायड्रोजन, अमोनिया, कार्बन डायऑक्साईड मध्ये जे कन्वर्ट झालेले आहे, शेवटी फायनली दॅट कन्व्हर्टेड इनटू कशामध्ये? मिथेन मध्ये, म्हणजे CH4 मध्ये आणि कार्बन डायऑक्साईड मध्ये, बाय द ऍक्शन ऑफ मिथॅनोजिन्स. जे काही मिथॅनोजिन्स आहेत त्याच्या ऍक्शनद्वारे हे मिथेन गॅस प्रोडक्शन हे होतो. मित्रांनो, पेज नंबर 264 वर हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. त्यानंतर 20वा प्रश्न आहे. कुठला प्रश्न आहे 20वा? इथे लक्षात घ्या की हाऊ मेल्ट इन द माउथ वॅक्सिन्स आर ऍडमिनिस्टर्ड, मेन्शन एनी टू बेनिफिट्स द सेम. म्हणजे 20वा प्रश्नामध्ये जे काही आपल्याला विचारलेलं आहे की मेल्ट इन माउथ वॅक्सिन कुठली आहे आणि त्याचे 2 बेनिफिट्स आपल्याला विचार. मेल्ट इन माउथ वॅक्सिन पेज नंबर 281 वर 3 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. माउथ मध्ये कुठली वॅक्सिन मेल्ट होते? तर त्याबद्दल आपण इथे चर्चा करू मित्रांनो की ऍडमिनिस्टर्ड बाय द, मेल्ट इन माउथ जी काही वॅक्सिन आहे, ऍडमिनिस्टर्ड बाय प्लेसिंग देम अंडर द टंग, म्हणजे जिभेखाली ही द्यायची आहे. दॅट डिलिव्हर्स इन टू द ब्लड स्ट्रीम मध्ये, म्हणजे हाऊ मेल्ट इन माउथ वॅक्सिन आर ऍडमिनिस्ट्रेटेड, कशी ऍडमिनिस्ट्रेटेड होते? तर प्लेसिंग देम अंडर द टंग, याच्यासाठी 1 मार्क आहे. आणि दुसरा प्रश्न उपप्रश्न विचारलेला आहे, मेन्शन एनी टू बेनिफिट्स ऑफ द सेम. माउथद्वारे जी काही व्हॅक्सिन आहे तर त्याचे बेनिफिट्स काय आहे? कम्फर्ट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, लो कॉस्ट मध्ये आहे, आणि एज ऑफ स्टोरेज करण्यासाठी लो कॉस्ट आहे, स्टोरेज करण्यासाठी सोपी आहे, ऍडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी कम्फर्ट आहे. आणि 21वा प्रश्न जो विचारलेला आहे, इन्युमरेट, म्हणजेच एनलिस्ट लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, एक्सप्लेन एनी वन ऑफ इट. मित्रांनो, इथे पहा की आपल्याला विचारलेलं आहे की डिफरंट लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी कुठल्या आहेत. पेज नंबर 320 आणि 321 वर 3 मार्कासाठी विचारलेलं आहे डिफरंट लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी. मग कुठल्या डिफरंट लेवल आहेत बायोडायव्हर्सिटीच्या 3 लेवल. पहिली लेवल आहे जेनेटिक बायोडायव्हर्सिटी, यासाठी आपल्याला 1.5 मार्क आहे. दुसरी आहे स्पीसीज बायोडायव्हर्सिटी, तिला कम्युनिटी. एकूण 3 बायोडायव्हर्सिटी आहे, प्रत्येक बायोडायव्हर्सिटी साठी हाफ मार्क आहे. स्पीसीज बायोडायव्हर्सिटीला कम्युनिटी आपण असं म्हणतो, आणि शेवटची बायोडायव्हर्सिटी आहे इकॉलॉजिकल बायोडायव्हर्सिटी, त्याला आपण इकोसिस्टीम असे म्हणतो. इथे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेले आहे, नीट पहा की एक्सप्लेन एनी वन ऑफ इट, म्हणजे बायोडायव्हर्सिटी मध्ये कुठलीही एक बायोडायव्हर्सिटी आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. इथे पहा की जेनेटिक बायोडायव्हर्सिटी, स्पीसीज बायोडायव्हर्सिटी आणि इकोसिस्टीम आपण जेनेटिक बायोडायव्हर्सिटी बद्दल चर्चा करू. जेनेटिक जी बायोडायव्हर्सिटी आहे, जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणू आपण, दॅट इज द जेनेटिक व्हेरिएबिलिटी. जेनेटिक लेवलवर जी काही व्हेरिएबिलिटी आहे, विविधता आहे, दॅट प्रेझेंट विदिन द स्पीसीज. कुठल्याही सिंगल स्पीसीज मध्ये जेनेटिक बायोडायव्हर्सिटी असते. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, इथे एक्सप्लेन एनी वन, जेनेटिक बायोडायव्हर्सिटीचं एक्सप्लेनेशन आहे. व्हेरिएबिलिटी प्रेझेंट विदिन द स्पीसीज, त्याला आपण जेनेटिक बायोडायव्हर्सिटी म्हणतो, आणि त्यापैकी आपण जेनेटिक बायोडायव्हर्सिटी एक्सप्लेन केलेली आहे. उदाहरणार्थ, डिफरंट ब्रीड्स ऑफ डॉग्स मध्ये आपल्याला वेगवेगळे ब्रीड्स पाहायला मिळतात, डिफरंट व्हरायटी व्हीटच्या पाहायला मिळतात, राईसच्या पाहायला मिळतात, इव्हन मँगोच्याही पाहायला मिळतात. याला आपण जेनेटिक बायोडायव्हर्सिटी असे म्हणू. 22वा प्रश्नाबद्दल बघू. राईट डाऊन द व्हेरियस सिक्वेन्शनल स्टेजेस. इथे प्रश्न पहा की ज्या काही वेगवेगळ्या सिक्वेन्शनल स्टेजेस आहेत, कशाच्या? हायड्रार्क. इथेही आपल्याला इकॉलॉजीवर हा प्रश्न विचारलेला आहे. हायड्रार्क सक्सेशन इन प्लांट्स मधलं विचारलेले आफ्टर द फायटोप्लॅन्क्टॉन स्टेज. मित्रांनो, फायटोप्लॅन्क्टॉन स्टेज म्हणजे काय? मायक्रोस्कोपिक मराईन अल्गी आपल्याला इथे दिसते आहे 1 नंबरला फायटोप्लॅन्क्टॉन स्टेज. म्हणजे इथे व्हेरियस सिक्वेन्शनल स्टेज हायड्रार्क
पाण्यामध्ये जी काही सक्सेशन होतं त्याच्या स्टेजेस विचारलेल्या आहेत हे लक्षात घ्या. इथे अँसर्स मध्ये आपल्याला दिसतं पेज नंबर 318 वर 3 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. लक्षात घ्या की पहिली स्टेज आहे सबमर्ज्ड प्लांट स्टेज. ही सबमर्ज्ड प्लांट स्टेज मायक्रोस्कोपिक मराईन अल्गी या ठिकाणी डेव्हलप होते. दुसरी स्टेज आहे सबमर्ज्ड अँड फ्री फ्लोटिंग स्टेज प्लांट स्टेज. ही दुसरी स्टेज इथे दिसते आहे. तिसरी स्टेज आहे रीड स्वॅम्प स्टेज. एक्सप्लानेशन या ठिकाणी जाणीवपूर्वक आपल्याला करत नाही, आपल्याला फक्त क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे राईट डाऊन द व्हेरियस सिक्वेन्शनल स्टेजेस ऑफ हायड्रार सक्सेशन इन अ प्लांट आफ्टर फायटोप्लांटन. फायटोप्लॅन्टन स्टेज नंतर कुठल्या कुठल्या सक्सेशनल स्टेजेस येतात. दुसरी आहे सबमर्ज अँड फ्री फ्लोटिंग. तिसरी आहे रीड स्वॅम्प स्टेज आणि चौथी आहे मित्रांनो मार्श मिडो स्टेज. पाचवी आहे स्कर्प स्टेज. सहावी आहे क्लायमॅक्स स्टेज. यामध्ये आपल्याला 6 सिक्वेन्शनल स्टेजेस जर आपण करेक्ट लिहिल्या तर प्रत्येक स्टेजला अर्धा मार्क मिळेल, हाफ मार्क मिळेल. एकूण 3 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला आहे सेक्शन सी मध्ये. 23वा प्रश्न मित्रांनो आहे विथ द हेल्प ऑफ. इथे अतिशय महत्वाचं आहे विथ द हेल्प ऑफ सुटेबल एक्झाम्पल. अगोदर एक्झाम्पल द्यायचं आहे. राईट द मेकॅनिझम ऑफ हार्मोन. हार्मोन हे प्रोटीन असते आपल्याला माहित आहे आणि या हार्मोनची जी ऍक्शन आहे थ्रू द मेम्ब्रेन्स रिसेप्टर म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन जे कुठल्याही प्लांट अॅनिमल स्टेज मध्ये जे असेल तर त्या मेम्ब्रेन रिसेप्टर बद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. मॉडेल आन्सर मध्ये काय दिलेलं आहे मेकॅनिझम ऑफ हार्मोनल ऍक्शन पेज नंबर 208. मित्रांनो पेज नंबर 208 जे आहे तर 208 वर आपल्याला हे 3 मार्कासाठी हा प्रश्न आहे विचारलेला आहे की अटॅचमेंट ऑफ पेप्टाइड हार्मोन टू रिसेप्टर ऑन प्लाझ्मा मेम्ब्रेन याच्यासाठी अर्धा मार्क आहे. विथ द हेल्प ऑफ सुटेबल एक्झाम्पल. एक्झाम्पल विचारलेला आहे. राईट द मेकॅनिझम ऑफ हार्मोन ऍक्शन थ्रू मेम्ब्रेन रिसेप्टर. तर अटॅचमेंट ऑफ पेप्टाइड हार्मोन टू द रिसेप्टर ऑन प्लाझ्मा मेम्ब्रेन. पेप्टाइड हार्मोन बद्दल ही या ठिकाणी गोष्ट केलेली आहे. पेप्टाइड हार्मोन अतिशय महत्वाचा आहे, इथे लक्षात घेणे महत्वाचे आहे. त्यानंतर विचारलेलं आहे राईट द मेकॅनिझम ऑफ अ हार्मोन ऍक्शन थ्रू अ मेम्ब्रेन रिसेप्टर्स. मेम्ब्रेन रिसेप्टर कसं हार्मोनल ऍक्शनचं मेम्ब्रेन रिसेप्टर मेकॅनिझम आहे हे विचारलेलं आहे. इथे बघा आपल्याला लक्षात येईल आहे की पहिल्यांदा पहिली स्टेप जी आपल्याला विचारलेली आहे की रिस्पॉन्स फर्स्ट. रिस्पॉन्स फर्स्ट मध्ये आपल्याला सांगता येईल की तिसरी स्टेप पहिली स्टेप आहे अटॅचमेंट ऑफ पेप्टाइड हार्मोन टू द रिसेप्टर ऑन प्लाझ्मा मेम्ब्रेन 1 मार्क. रिस्पॉन्स फर्स्ट जो आहे त्यानंतर ही दुसरी स्टेप आहे. जनरेशन ऑफ सेकंडरी मेसेंजर हा तिसरी स्टेप आहे, इथे महत्वाचे आहे. आणि मित्रांनो जनरेशन ऑफ सेकंडरी मेसेंजर कुठले आहेत हे महत्वाचं आहे. ही आपल्याला पेज नंबर 208 वर पाहायला मिळेल. सायक्लिक ॲडेनोसाइन मोनोफॉस्फेट, इनऑर्गॅनिक फॉस्फेट 3 आणि कॅल्शियम कॅटायन आणि बायोकेमिकल रिस्पॉन्स ही पाहायला मिळेल आणि फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स ही पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही इथे मॉडेल आन्सर मध्ये दिलेलं जे काही आपल्याला आहे हे किंवा ही डायग्राम उदाहरण या डायग्राम मध्ये बघा आपल्याला की ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हे लक्षात घ्या. प्लाझ्मा लिपिड बायलेयर आहे आणि कुठलंही हार्मोन उदाहरणार्थ FSS म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन या हार्मोनसाठी या प्लाझ्मा मेम्ब्रेनवर रिसेप्टर आहे. हे ओव्हरियन सेल मेम्ब्रेन आहे. ओव्हरी मधल्या ज्या काही सेल आहेत तिथलं हे सेल मेम्ब्रेन आहे. रिस्पॉन्स फर्स्ट या ठिकाणी जनरेशन ऑफ सेकंडरी मेसेंजर कुठले आहेत सायक्लिक ॲडेनोसाइन मोनोफॉस्फेट किंवा कॅल्शियम कॅटायन. बायोकेमिकल रिस्पॉन्स किंवा फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स फॉर एक्झाम्पल ओव्हरियन ग्रोथ या ठिकाणी होते. हे किंवा बघा ही डायग्राम लिहा किंवा अशा पद्धतीने लिहिलं तर आपल्याला अटॅचमेंट ऑफ पेप्टाइड हार्मोन रिसेप्टर ऑन प्लाझ्मा मेम्ब्रेनसाठी 1 मार्क आणि प्रत्येकी इथं दुसऱ्या ज्या 2 स्टेप दिलेल्या आहेत प्रत्येकी 2 स्टेप साठी आपल्याला हे मार्क्स दिलेले आहेत हे लिहिणं एक्सपेक्टेड आहे हे लक्षात ठेवा. मित्रांनो 24वा प्रश्न आहे कुठला विचार घ्या की क्लासिफाय द गिवन प्रोटीन्स. दिलेले प्रोटीन्स आहेत क्वेश्चन मध्ये जे प्रोड्युसर कोण करतं प्रोटीन रायबोझोमल डीएनए टेक्नॉलॉजी रायबोझोमल नाही मी चुकलो रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी टू ट्रीट व्हेरियस डिसीज. ह्युमन मध्ये वेगवेगळे आजार होतात व्हेरियस डिसीज होतात इन ह्युमन्स अँड आर रीराईट ॲज शोन इन द टेबल. म्हणजे रिकॉम्बिनंट डीएनए टेबल हा जो दिलेला आहे मित्रांनो पेज नंबर 280 वर 3 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारलेला आहे. डिसऑर्डर दिलेले आहेत पहिल्या कॉलममध्ये डिसीजेस दिलेले आहेत आणि हेल्थ कंडिशन. मित्रांनो अथिरोस्क्लेरोसिस. अथिरोस्क्लेरोसिस म्हणजे काय बिल्डअप ऑफ फॅट्स कोलेस्ट्रॉल किंवा अदर सबस्टन्सेस इन ऑन द आर्टरी वॉल याला आपण अथिरोस्क्लेरोसिस असे म्हणतो. दुसरा दिलेला आहे डिसऑर्डर एनिमिया. तिसरा दिलेला आहे पार्च्युरेशन म्हणजे गिव्स बर्थ टू यंगन्स. ब्लड क्लॉट दिलेला आहे म्हणजे ब्लड क्लॉट चौथा आहे. डायबिटीस 5वा आहे. हिमोफिलिया ए आहे. हिमोफिलिया बी आहे. आणि इकडे रिकॉम्बिनंट प्रोटीन्स जे कुठले दिलेले आहेत ते आपण बघा
की हे इथं फॅक्टर विचारलेलं आपल्याला रिकॉम्बिनंट प्रोटीन्स हे प्रत्येकासमोर लिहायचे आहेत. तर मॉडेल आन्सर मध्ये मित्रांनो ह्युमन प्रोटीन प्रोड्युस्ड बाय RDNA रिकॉम्बिनंट DNA, पेज नंबर 280 12वीच्या पुस्तकात 3 मार्कासाठी हा प्रश्न आहे. डिसऑर्डर कुठले आहेत? अथिरोस्क्लेरोसिस याचा रिकॉम्बिनंट प्रोटीन्स कोणता आहे? प्लेटलेट डिराइव्हड ग्रोथ फॅक्टर. आणि ज्या डिसऑर्डर दिलेल्या आहेत, पहिली डिसऑर्डर आहे ॲनिमिया. इथे आपल्याला उत्तर लिहिता येईल इरिथ्रोपोएटिन. इथे कंबाईन मध्ये दिलेलं आहे क्वेश्चन पेपर मध्ये. इरिथ्रोपोएटिन हे रिकॉम्बिनंट प्रोटीन ॲनिमियासाठी महत्वाचं आहे. पार्च्युरेशन जे आहे, तर हे पार्च्युरेशन साठी रिकॉम्बिनंट प्रोटीन आहे रिलॅक्झिन. आणि ब्लड क्लॉट होण्यासाठी, रक्त गोठण्यासाठी काय आहे? टिश्यू प्लाझ्मिनोजिन ऍक्टिव्हेटर हे उत्तर आहे. डायबिटीससाठी इन्सुलिन आहे. मित्रांनो, डायबिटीज काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. डायबिटीज, पेनक्रियाज डज नॉट प्रोड्यूस इनफ इन्सुलिन हार्मोन. पेनक्रियाज मध्ये जे काही सेल असतात, महत्वाच्या सेल, त्या इनफ प्रकारे म्हणजे पुष्कळ प्रमाणामध्ये इन्सुलिन हार्मोन तयार करत नाही. त्यामुळे डायबिटीज हा डिसऑर्डर किंवा म्हणून डिसीज म्हणून हे ह्युमनला होत असते. पाचवं जे आहे डिसऑर्डर आहे हिमोफिलिया ए. यासाठी फॅक्टर 8 हा रिकॉम्बिनंट प्रोटीन आहे. हिमोफिलियासाठी बी हा हिमोफिलिया बी साठी फॅक्टर हा आहे 9. मित्रांनो, 6 करेक्ट मॅचेस जर आपण या क्वेश्चन पेपर मध्ये केल्या तर प्रत्येक मॅचसाठी अर्धा मार्क आहे, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. इथे पहा की 25वा प्रश्न कुठला आहे? राईट ए नोट ऑन ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. राईट ए नोट ऑन ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 कार्बन डायऑक्साईड बाय कार्बोनेट आयन्स ऍट अ टिश्यू लेवल. तर बाय कार्बोनेट आयन्स जे आहे टिश्यू, तर उत्तर इथे आपण इकडे राईट साईडला सुरू केलेलं आहे इथं, कारण तर जागा नसल्यामुळे. ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड बाय कार्बोनेट आयन्स ऍट टिश्यू लेवल. पेज नंबर 158 वर हा प्रश्न विचारलेला आपल्याला आहे. इथे आपल्याला पाहायला मिळेल 12वीच्या पुस्तकामध्ये. उत्तर इथून स्टार्ट करूया. ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड बाय कार्बोनेट आयन्स ऍट टिश्यू लेवल. तर इन द आरबीसी, ज्या काही आरबीसीज आहेत, रेड ब्लड कॉर्पस्कल्स आहेत, कार्बन डायऑक्साईड काय होतो? कंबाईन होतो. CO2 कंबाईन्स विथ कशासोबत कंबाईन होतो मित्रांनो? वॉटर सोबत कंबाईन होतो, H2O सोबत, इन प्रेझेन्स ऑफ कार्बोनिक अनहायड्रेज. हे एक प्रकारचं एन्झाईम आहे. त्याला कार्बोनिक अनहायड्रेजला आपण C असं म्हणू. आणि मग हा आरबीसी मध्ये कार्बन डायऑक्साईड ज्यावेळेस कंबाईन होतो तर काय तयार होते? कार्बोनिक ऍसिड H2CO3. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ H2CO3 म्हणजे कार्बोनिक ऍसिड दॅट इज व्हेरी हाय. कशामध्ये? आरबीसी मध्ये एज कम्पेअर टू प्लाझ्मा. जे काही ब्लडचा प्लाझ्मा आहे त्या प्लाझ्मा पेक्षा जास्त कार्बोनिक ऍसिड तयार होण्याचा, फॉर्मेशन होण्याचा रेट हा आरबीसी मध्ये जास्त आहे प्लाझ्मा पेक्षा. आणि जे काही H2CO3 म्हणजे कार्बोनिक ऍसिड आहे दॅट इज बिंग अनस्टेबल, हे अस्थिर राहते. ऑलमोस्ट इमिजिएटली डिसोसिएट कशामध्ये? H2CO3. मित्रांनो, H2CO3 म्हणजे कार्बोनिक ऍसिड. हे बघा की H2O3 हे कार्बोनिक ऍसिड हे, आणि त्याचबरोबर H+ आयन्स इन प्रेझेन्स ऑफ कशामध्ये? कार्बोनिक अनहायड्रेज. कार्बोनिक अनहायड्रेजला आपण काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या, दॅट इज द CA. तर इथे इक्वेशन मध्ये बघा की हे जे आपल्याला कार्बोनिक अनहायड्रेज जे आहे, दिस लीड्स टू लार्ज अक्युमुलेशन ऑफ HCO3. HCO3 म्हणजे काय मित्रांनो? की HCO3 जे आहे तर ती आहे आपल्याला बायकार्बोनेट. लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर आणि इथं CA म्हणजे एन्झाईम आहे कार्बोनिक अनहायड्रेज, आणि इथे आपल्याला H2CO3 कार्बोनिक ऍसिड फॉर्म झालेला आहे. याच कार्बोनिक ऍसिडवर परत पुन्हा हे कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम ऍक्शन करते आणि आपल्याला प्रॉडक्ट म्हणतात H+ म्हणजे हायड्रोजन आयन, आणि HCO3 म्हणजे बायकार्बोनेट प्रोड्यूस होतात. हे बायकार्बोनेट HCO3 जे आहे हे पुढे मूव्ह होईल. कुठे मूव्ह होईल? मूव्ह आउट द आरबीसी. आरबीसी मधून मूव्ह आउट होईल. त्यामध्ये काय होईल? ज्यावेळेस हे बायकार्बोनेट मूव्ह आउट ऑफ द आरबीसी होईल, म्हणून क्लोराइड्स जे आहे तर क्लोराइड्स जे डिफ्युजेस होतील, कशामध्ये डिफ्यूज होतील क्लोराइड्स? कशामध्ये? आरबीसीज मध्ये, रेड ब्लड कॉर्पस्कल्स मध्ये, टू मेंटेन द आयनिक बॅलन्स बिटवीन द कशामध्ये? आरबीसी आणि प्लाझ्मा मध्ये. म्हणजे क्लोराइड शिफ्ट होतो. हॅम्बुर्गर्स फिनॉमिना. मित्रांनो, ही हॅम्बुर्गर्स फिनॉमिना काय आहे आपल्याला इथं महत्वाचं आहे, जाणून घ्या की हॅम्बुर्गर्स फिनॉमिना किंवा क्लोराइड शिफ्ट जे आहे दॅट इज अ प्रोसेस, एक प्रक्रिया आहे, विच ऑकर्स इन अ कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. हॅम्बुर्गर्स फिनॉमिना बद्दल बोलतोय. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे हार्ट सिस्टीम, आणि रेफर्स टू एक्सचेंज ऑफ बायकार्बोनेट HCO3 आणि क्लोराइड्स अक्रॉस द मेम्ब्रेन ऑफ आरबीसी सेल्स. याला आपण हॅम्बुर्गर्स फिनॉमिना असं म्हणतो. आणि HCO3 जे आहे, हे जे बायकार्बोनेट आहे HCO3, तर इथे काय मेन्शन केलेलं आहे? हे बायकार्बोनेट जे आहे ते कंबाईन होते कशासोबत? सोडियम आयन बरोबर, पोटॅशियम आयन बरोबर. कुठे?
इन प्लाझ्मा टू फॉर्म कशासाठी NaHCO3 किंवा KOH3. मित्रांनो NaHCO3 म्हणजे काय सोडियम बायकार्बोनेट आणि KHCO3 म्हणजे काय की पोटॅशियम बायकार्बोनेट. म्हणजे मित्रांनो पहा की इथे इक्वेशन HCO3 जे आहे यामध्ये HCO3 जे आपल्याला पाहायला मिळते आहे बायकार्बोनेट प्लस सोडियम गिव्स राईट टू सोडियम NaSCO3. NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट फॉर्म होते आणि यामधला इथे लक्ष महत्वाचं आहे हा जो हायड्रोजन आयन हा दॅट इज टेकन अप बाय द प्रोटीन. कुठलं प्रोटीन हायड्रोजन आयन घेतं हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन प्रोटीन आपल्याला ब्लड मध्ये पाहायला मिळते आणि हिमोग्लोबिन हे जे प्रोटीन आहे यामध्ये हायड्रोजन आयन कंबाईन होऊन HHB हा रिड्युस्ड हिमोग्लोबिन प्रोड्यूस होतो. मित्रांनो इथे आपल्याला जेवढे काही मुद्दे दिलेले आहेत हे 7 जे मुद्दे दिलेले आहेत यापैकी 6 पॉइंट्स आपल्याला लिहिणं महत्वाचं आहे. प्रत्येक पॉइंटसाठी हाफ मार्क आहे हे आपण इथे लक्षात घेणं महत्वाचं आहे. येलो मध्ये जे दिलेलं आहे ते मॉडेल आन्सर आहे असं कन्सिडर करा. 26वा प्रश्न आहे मित्रांनो 26 प्रश्न आहे इथे पहा की 26 क्वेश्चन आहे. अनिता ऑब्झर्व्ड अपायकल डॉमिनन्स इन हर प्लांट. अनितानं एक प्लांटचा अभ्यास केला आणि तिला तिचे जे काही ज्या प्लांटचा अभ्यास केला त्याच्यामध्ये अपायकल डॉमिनन्स तिला पाहायला मिळत. मित्रांनो अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय हे बघू. अपायकल डॉमिनन्स ऑकर्स व्हेन द शूट अपेक्स कुठल्याही प्लांटचा जो इनिबिट करतो ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स त्याला आपण अपायकल डॉमिनन्स असे म्हणतो. आणि दुसरा यामध्ये प्रश्न विचारलाय नेम अँड डिस्क्राईब द प्लांट हार्मोन दॅट विल रिझर्व इन द इफेक्ट. कुठला इफेक्ट त्या कुठल्या हार्मोनचा आहे हे आपण बघू. मॉडेल आन्सर मध्ये आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो पहा की रिव्हर्सल जो इफेक्ट आहे ना रिव्हर्सल रिझर्व नाही सॉरी रिव्हर्स इफेक्ट किंवा रिझर्व्हल अपायकल डॉमिनन्स बद्दल आपण चर्चा केलेली आहे. व्हॉट इज बीन बाय अपायकल डॉमिनन्स दॅट ऑकर्स व्हेन द शूट अपेक्स कुठल्याही प्लांटचा शूट अपेक्स इनहिबिट करतो द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स. तर इथे आपल्याला रिव्हर्सल ऑफ अपायकल डॉमिनन्स मध्ये सांगता येईल. पेज नंबर 141 12च्या पुस्तकामध्ये 3 मार्कासाठी क्वेश्चन. नेम द हार्मोन कुठला हार्मोन आहे रिव्हर्सल ऑफ अपायकल डॉमिनन्स करणारं सायटोकायनिन यासाठी अर्धा मार्क आहे. सायटोकायनिन आणि पहिला मुद्दा आपल्याला नेम अँड डिस्क्राईब द प्लांट हार्मोन दॅट विल रिव्हर्स द इफेक्ट. कुठलं हार्मोन हे इफेक्ट रिव्हर्स करतं सायटोकायनिन आणि ऑक्सिन यांचा जो रेशिओ आहे या दोन हार्मोनचा जो रेशिओ आहे अँड देअर इंटरॅक्शन दोघांची जी आंतरक्रिया आहे इंटरॅक्शन म्हणजे सायटोकायनिन ऑक्सिन या दोन्ही हार्मोनची जी इंटरॅक्शन आहे ती कंट्रोल्स करते. कशासाठी मॉर्फोजेनिक डिफरन्शिएशन. मित्रांनो मॉर्फोजेनिक यानी की म्हणजे जे काही आपल्याला डोळ्यानं दिसणारे जे काही स्टेम लिव्स आणि फ्लावर्स फ्रूट आहे त्यांच्यामध्ये डिफरन्शिएशन विभेदीकरण कसं होतं त्याबद्दल लिहिलेला हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की जे सायटोकायनिन हार्मोन आहे तर इट प्रमोट्स द ग्रोथ अँड लॅटरल ब्लड म्हणजे ग्रोथ जी प्लांटची आहे ती प्रमोट करणे आणि ज्या काही प्लांटच्या लॅटरल बर्ड्स आहेत त्याला प्रमोट करणं. त्यानंतर मित्रांनो महत्वाचा आहे की तिसरा मुद्दा आपल्याला इथे सांगता येईल ब्रेक द डॉर्मन्सी. मित्रांनो डॉर्मन्सी म्हणजे काय. डॉर्मन्सी ही मूळतः आपण सीडच्या संदर्भात पाहतो. डॉर्मंट सीड विल नॉट जर्मिनेट. डॉर्मंट सीड जे आहे सुप्त अवस्थेतील जे सीड आहे ते जर्मिनेट होणार नाही रुजणार नाही ग्रो होणार नाही. व्हेन इट विल बी एक्सपोज्ड टू द राईट एन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणजे लाईट आणि वॉटर जरी असेल तरी त्याला ज्यावेळेस राईट एन्व्हायरमेंटल कंडिशन आपल्याला अवेलेबल होतील त्याच वेळेस हे काय होईल जर्मिनेट होईल त्याला आपण सीड डॉर्मन्सी असे म्हणतो. चौथा मुद्दा आपल्याला सांगता येईल की हे जे सायटोकायनिन हार्मोन आहे तर दॅट इंडोसिस RNA सिंथेसिस या सेलमध्ये रायबोन्यूक्लिक ऍसिडचं सिंथेसिस करतील आणि त्याचबरोबर फॉर्मेशन कशाची निर्मिती करतील इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. मित्रांनो या डायग्राम काढण्याची आपल्याला परीक्षेमध्ये गरज नाही. इथे TS ऑफ स्टेम किंवा डायकॉट स्टेम किंवा डायकॉट रूटचा दिलेला आहे. आपल्याला दिसते आहे की प्रायमरी फ्लोएम. त्याचबरोबर इथे आपल्याला पिंक कलर मध्ये प्रायमरी झायलम दिसत आहे म्हणजे आणि इथे बघा की प्रत्येक झायलम फ्लोएम मध्ये इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम दिलेला आहे आणि एक रिंग जी दिलेली आहे फॅसिक्युलर कॅम्बियमची म्हणजे इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम आणि फॅसिक्युलर कॅम्बियम या सगळ्याचं मिळून काय बनते आहे व्हॅस्क्युलर कॅम्बियम बनते आहे. आपल्याला ज्ञात आहे माहिती आहे. पाचवा मुद्दा आपल्याला इथे आपल्याला सांगता येईल की जे काही हे सायटोकायनिन हार्मोन आहे तर सायटोकायनिन हार्मोन कंट्रोल द अपायकल डॉमिनन्स. मित्रांनो अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय हा कधी आपल्याला ऑकर होतो व्हेन द शूट अपेक्स कुठल्याही प्लांटचा एरियल पार्ट ज्याला आपण शूट अपेक्स म्हणतो तो इनिबिट होतो इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स सो दॅट त्याला आपण अपायकल डॉमिनन्स म्हणतो. त्याचबरोबर सेल डिव्हिजनही तितकेच महत्वाचे आहे. सायटोकायनिनचे हेल्पफुल असं प्रकारचं हार्मोन आहे हे अपायकल डॉमिनन्ससाठी. आणि 6वा मुद्दा आहे की हे जे सायटोकायनिन हार्मोन आहे प्रमोट द सेल डिव्हिजन प्लांटमध्ये सेल डिव्हिजन करेल
आणि सेलचं एनलार्जमेंट करेल. मित्रांनो, या एकूण 6 मुद्द्यापैकी काय विचारलेलं आपल्याला, यांनी 5 पॉइंट लिहायचे आहेत सायटोकायनिन हार्मोनच्या साठी आणि प्रत्येक मुद्द्याला आपल्याला 2.5 मार्क आहे आणि सुरुवातीला सायटोकायनिन हार्मोन ओळखण्यासाठी अर्धा मार्क आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू. थँक यू फॉर 2.5 मार्कासाठी. थँक यू फॉर वॉचिंग दिस.